तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11 मध्ये मागच्या लेक्चरला आपण काही रूल्स बघितले होते बरोबर. ऑक्सिडेशन नंबरचे आपण मला वाटतं 5 ते 6 रूल्स बघितले होते हे की नाही, 6 पर्यंत. रूल नंबर 7 काय सांगतो, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल दिस ॲटम इन अ पॉलिॲटॉमिक आयन इज इक्वल टू नेट चार्ज ऑफ आयन हे की नाही. समजा काही यातमध्ये पॉलिॲटॉमिक जर आयन असतील त्याचे इक्वल काय असतो, त्याचा नेट चार्ज ऑफ आयन असतो बरोबर आहे. 8 नंबरचा रूल काय सांगतो, व्हेन 2 or more ॲटम इन अन एलिमेंट आर प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल, म्हणजे काय 2 or more ॲटम ऑफ एन एलिमेंट आर प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल or ion, oxidation number of an atom that element will be average oxidation number of all the atom of that element in that molecule. म्हणजे त्याचं म्हणजे समजा 2 or more ॲटम आहेत हे की नाही, 2 किंवा 2 पेक्षा जर ॲटम असतात आणि त्याचे एलिमेंट प्रेझेंट असतात, समजा एक एलिमेंट तो 2 ॲटममध्ये प्रेझेंट आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर की सांगितलं त्यांनी ॲव्हरेज बरोबर आहे. बाय अप्लाइंग रूल्स 1 to 5 इट्स पॉसिबल, रूल नंबर 1 ते 5 काय सांगितलं त्यांनी, 1 to 5 इट्स पॉसिबल टू डिटरमाइन ऑक्सिडेशन नंबर, म्हणजे 5 पर्यंत आपण याचा ॲव्हरेज पकडून कुठल्या याचं ऑक्सिडेशन नंबर काढू शकतो. ऑफ एन व्हेरियस एलिमेंट इन मॉलिक्यूल और आयन फॉर डुईंग दीज रूल्स 6, 7, 8 आर युजफुल है की नाही. 6, 7, 8 आणि रूल नंबर 6, 7 आणि 8 हा सुद्धा आपल्याला काय युजफुल आहे, कशासाठी, व्हेरियस एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर काढण्यासाठी बरोबर आहे. तर आपण आता खाली एक प्रॉब्लेम दिला आहे, प्रॉब्लेम नंबर 6.3 दिलेला बघा हे की नाही. आता या ठिकाणी काय दिलेलं बघा, डिड्यूस द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन द फॉलोइंग स्पेसिस. आपल्याला एक 2 कंपाऊंड दिले, एक SO2 दिलेला आहे, एक SO4 मध्ये 2-4 दिलेला आहे. आपल्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर, याच्यामध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आपल्याला. 2 मॉलिक्यूल दिलेले आहेत, SO2 आणि SO4 दिलेलं आहे. बघ या ठिकाणी कसं दिलेलं त्यांनी, पहिलं काय मांडणी केली, SO2 इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल हे की याच्यामध्ये कुठला चार्ज नाही, दिसतो तुम्हाला चार्ज नाही आहे. SO2 हा काय एक न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. बघा सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम, सगळ्या ऑक्सिडेशन नंबरचं काय होईल याच्यामध्ये सम होईल, म्हणजे बेरीज होईल. SO2 इज इक्वल टू 0 आणि न्यूट्रल चार्ज म्हणल्यावरचा मॉलिक्यूल 0 झाला हे की नाही. 0 म्हणल्यावर याच्यात कुठल्याच प्रकारचा चार्ज नाही बरोबर आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर, आता सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती सांगितलेला या ठिकाणी दिसतो कुठं तुम्हाला एखादी व्हॅल्यू सल्फरची, सल्फर किती सांगतो, ऑलवेज दॅट इज ए +2 हे की नाही, +2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, +2x इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. आता ऑक्सिजन इज इक्वल टू ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर +2 इंटू -2 हे की नाही. जर सल्फर जर कोणासोबत जर ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजन हा काय एक नॉन मेटल आहे हे की नाही. इथे दिसतं तुम्हाला एखादं उदाहरण, त्यासोबत जर सल्फर जॉईन झाला त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती होईल, साहजिक -2 होईल बरोबर आहे. म्हणून +2 इंटू -2 द ऑक्सिडेशन ऑफ सल्फर इन SO2. आता आपल्याला सल्फरचा काढायचा, कशामध्ये, SO2 मध्ये काढायचा आहे. देअरफॉर 0 म्हणजे हा काय नेट चार्ज झाला, इज इक्वल टू 2x इंटू -2 बरोबर आहे, इज इक्वल टू 0. आता 2 इंटू -2, 2 गुणिले -2 म्हणजे 0, सॉरी 2 इंटू -2 इज इक्वल टू -4 बरोबर आहे. आता याची काय होईल, वजाबाकी होईल. वजाबाकी म्हटल्यावर तर खाली काय राहिलं, फक्त -4 राहिले. -4 म्हणजे हे काय झाले मग, कशामध्ये कालांतर +4 मध्ये, समजलं का. आता परत एकदा रिकॅप करू आपण. आपल्याला काय काढायचं होतं की याच्यामध्ये सल्फरचा काय काढायचं, आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढायचा, कशामधून काढायचा, SO2 मधून. तर आपण हा न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणून इथे घोषित केला बरोबर आहे. न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणल्यावर तर कुठला चार्ज जाणार नाही, मग काय करायची, बेरीज करायची. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम, SO2 इज इक्वल टू 0 काय याचा नेट चार्ज आहे, कुठला चार्ज नाही. ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर, सल्फरचं किती सांगितलं तर +2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, देअरफॉर हा झाला नेट चार्ज इक्वल टू ऑक्सिडेशन ऑफ सल्फर +2x इंटू -2. आता -2 कायचा आहे, ऑक्सिजनचा आहे, +2 कशाचा आहे, सल्फरचा आहे. म्हणून मांडणी कशी करायची मग,
0 इज इक्वल टू -2x इंटू 2x इंटू -2. हा 2 काय आहे सल्फर ऑक्सिडेशन नंबर आहे. -2 कशाचा आहे मायनस ऑक्सिजनचा आहे बरोबर. 0 इंटू -2 इंटू -2 म्हणजे 2 गुणिले -2 दोन्हीचं काय गुणाकार होईल कशाचा सल्फरचा ऑक्सिडेशन नंबरचा आणि ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबरचा. मग याचा गुणाकार काय येईल हा 0 तसं हे -4 बरोबर आहे. -4 म्हणल्यानंतर दोन्हीचा गुणाकार किती आला -4 आला. मग मायनस हे काय होईल प्लस होईल. म्हणजे याचा सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आला मग SO2 मध्ये 4. तसं दुसरं बघा आता दुसरं काय आहे SO4 2 आयन इन अन आयोनिक स्पेसिस. हा आयोनिक स्पेसिसमध्ये याच्यामध्ये हा आपला न्यूट्रल मॉलिक्युल होता पण याच्यामध्ये काय आता हा आयोनिक स्पेसिसमध्ये बघा याचं कसं होईल सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम SO2 2 आयन इज इक्वल टू -2. -2 काय झाला याचा आयोनिक चार्ज झाला. इथं आयोनिक चार्ज इथं कुठला चार्ज नव्हता बरोबर आहे. ऑक्सिडेशन ऑफ सल्फर है की नाही ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर +4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. इथे किती 4 मॉलिक्युल ऑक्सिजन म्हणून ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर +4 इंटू हा 4 घेतला ऑक्सिजन इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजन. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन SO4 2 आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी सल्फरचा काढायचा आहे. काय काढायचा आहे ऑक्सिडेशन नंबर काढायचा. मग आपला कंपाऊंड कोणता आहे SO4 2 आयन बरोबर. SO4 2 आयन आहे ना. म्हणजे मांडणी कशी करायची मग इज इक्वल टू -2 -2 काय आहे आला हा चार्ज वरचा आपला आहे की नाही आयोनिक स्पेसिसचा चार्ज -4 काय या ठिकाणी ही दिलेलं खालची व्हॅल्यू आपल्याला -4 आहे की नाही. 2 इंटू याला हे कसं होईल कशामध्ये कन्वर्जन व्हायचं -4 मध्ये इंटू. तर ऑक्सिजन जर मेटल सोबत असेल कोणत्याही तर त्याचं काय असतं -2 असतो. म्हणजे -2 -4 इंटू -2 इज इक्वल टू आता बघा हा -2 जसं तसं राहील -4 इंटू -2 गुणाकारामध्ये काय असतं मायनस प्लस होतं. म्हणजे 4 गुणिले 4 दुनी 8 मायनस प्लस झालं म्हणजे काय झालं प्लस बरोबर आहे. आता या ठिकाणी काय होईल -2 + 8 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 8 मधून 2 गेले खाली किती राहिले 6 बरोबर आहे. या ठिकाणी मोठ्या संख्या कोणती 8 आहे म्हणजे 8 च्या याला चिन्ह द्यायचं +6. बघा आता परत एकदा प्रॉब्लेम पाहू आपण. SO4 2 आयन इन आयोनिक कॉम्प्लेक्स स्पेसिस होतं. याचं आपल्याला काय करायचं होतं सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम इन SO4 2 इज इक्वल टू -2. याच्यामध्ये आपल्याला काय करायची होती सम करायची होती. कसा दिला तो प्रॉब्लेम SO4 2 आयन इन आयोनिक स्पेसिसमध्ये बरोबर आहे. आता पहिले काय करायचं याचं सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम ऑफ SO4 2 आयन इज इक्वल टू -2. याला चार्ज किती दिला हा -2 दिलेला आहे बरोबर आहे. ही पहिलीची मांडणी करायची. आता इथून बघा काय करायचं आपल्याला ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर हे की नाही +4x हे 4 हे की नाही इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन बरोबर आहे. आता बघा देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन SO4 2 आयन हे आपण आपल्याला काढायचं आहे. आता इज इक्वल टू -2 काय आहे हा दिलेला याचा चार्ज आहे बरोबर आहे. तर ऑक्सिजन कोणासोबत जरी आला तर किती असतो मायनस चार्ज असतो म्हणून किती आला इथं -4 आला. -4 इंटू -2 काय आहे हा आपला याचा चार्ज आहे कशाचा ऑक्सिजनचा इज इक्वल टू -2 काय आहे हे जसं तसं पुट केलं आपण -4 इंटू -2 मायनस प्लस म्हणजे किती झालंय +8 प्लस आता 8 मधून 2 वजा झाले ते किती खाली किती राहिले 6 म्हणजे याचं उत्तर किती आलं 6 आलं. समजलं प्रॉब्लेम. बघा डिड्यूस द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल SO2 होता SO4 होता आपण SO2 चा न्यूट्रल मॉलिक्युल होता म्हणून याचं सम ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑल ॲटम SO2 0 ऑक्सिडेशन ऑफ सल्फर बरोबर आहे +2x इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन आहे की नाही 2 असल्यामुळं. त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इज इक्वल टू +2 इंटू -2 बरोबर आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन SO2 इज इक्वल टू 0 - -2 इंटू -2 मायनस हे काय झालं प्लस झालं म्हणजे 0 जसे तसे इथं काय झालं मायनस झालं. इथं
प्लस 2 होता आणि -2 होता, म्हणजे प्लस मायनस मायनस राहील, म्हणजे गुणाकार हे झालं मायनस राहील, आहे की नाही. आता या ठिकाणी याच्या ठिकाणी उत्तर किती आलं आहे, +4 आलं. दुसऱ्या स्पेसिसमध्ये SO4 इन आयोनिक स्पेसिसमध्ये सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑल ॲटम आणि SO4 2 - इज इक्वल टू -2. -2 हा 4 झाला, 4x हा काय झाला, याचा ऑक्सिजनचा झाला. आपल्याला काय काढायचं, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजनचं आपल्याला माहीत पाहिजे. ऑक्सिडेशन ऑफ सल्फर इन SO4 2 बरोबर आहे. अशा प्रकारे याची मांडणी करायची. -2 हा न्यूट्रल चार्ज, -4 इंटू -2 बरोबर आहे. -4 इंटू -2 इज इक्वल टू +8. गुणाकारामध्ये प्लस येईल, हे मायनस तसं म्हणजे 8 मधून 2 गेले खाली झाले +6, म्हणजे SO2 मध्ये याचा किती आला, +4 आला आणि याचा किती आला, +6 आला. अशा प्रकारे आपण हे 2 सोपे प्रॉब्लेम याच्यामध्ये बघितले. याच्यानंतरचे प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके.